माजोर्ड्यांचा माज उतरवणार कल्याणमधल्या मराठी कुटुंबाच्या मारहाणीवरून फडणवीसांची विधानसभेत ग्वाही। आरोपी अखिलेश शुक्लाला अटक। जुन्या वादाला भाषेचा मुद्दा बनवल्याचा शुक्लाचा आरोप। महाराष्ट्र द्वेषींची नवी पिलावळ वेळीच ठेचली पाहिजे। कल्याणमधल्या घटनेवरून राज ठाकरे यांचा संताप। आरोपींवर कडक कारवाई करा, नाहीतर मनसैनिकांनी थैमान घातलं तर बोट दाखवू नका। राज ठाकरेंचा सरकारला इशारा। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भांडूपमधल्या बंगल्याची अज्ञातांकडून रेकी। 2 व्यक्ती सीसीटीव्हीमध्ये कैद। सामना कार्यालय आणि दिल्लीच्या निवासस्थानाचीही रेकी केल्याचा संजय राऊत यांचा दावा। संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करावी, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आदित्य ठाकरेंची मागणी। आधीचे मुख्यमंत्री घटनाबाह्य म्हणून भेटलो नाही, आता भेटी मोजू नका। आदित्य ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत। मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई। आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी। मुख्यमंत्र्यांची घोषणा। वाल्मिक कराडवर कारवाईचा निर्धार। महायुतीचं खातेवाटप होण्याआधीच धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात। वाल्मिक कराडशी धनंजय मुंडेंची जवळीक असल्याचा आव्हाडांचा आरोप। तर कोणत्याही संबंधांची पर्वा न करता कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। परभणीत सोमनाथ सूर्यवंशींना न्यायालयीन कोठडीमध्ये मारहाण नाही, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट। सूर्यवंशींच्या वारसदारांना 10 लाखांची मदत। न्यायालयीन चौकशीचीही घोषणा। विधानसभेत विरोधकांच्या बाकांवर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावल्यानं वाद। आम्हालाही फोटो लावायला परवानगी द्या, विरोधक आक्रमक। फोटो काढण्याची अध्यक्षांची सूचना। अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटपाची प्रक्रिया होण्याची शक्यता। नाराजी नाट्य उफाळून येऊ नये यासाठी महायुतीचा सावध पवित्रा। सूत्रांची माहिती। 23 तारखेला मंत्री संभाव्य खात्यांचा चार्ज घेण्याची शक्यता। अदानी समूहाला धारावी पुनर्विकास कंत्राट देण्याविरोधातली याचिका हायकोर्टाने फेटाळली। यूएई मधल्या कंपनीने घेतलेला आक्षेप। प्रियंका गांधींना भाजप खासदार अपराजित सारंगींकडून भेट मिळालेल्या बॅगेची चर्चा। बॅगवर 1984 मधल्या शीख विरोधी दंगलीचा रक्ताळलेला फोटो। तामिळी घाटामध्ये वऱ्हाडाची बस दरीमध्ये कोसळली। 5 जणांचा मृत्यू, 28हून अधिक जखमी। पुण्यावरून रायगडकडे जाताना वळणावर बस दरीमध्ये कोसळली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।